नमस्कार मित्रांनो, मी ओमकार हडवले तुमचं आपल्या कोकणी ओमकार युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या आता कोकणामध्ये ना शिमगा उत्सवाला सुरुवात झाली आहे. म्हणजे पहिली होली 22 तारखेलाच लागली आणि आज आहे ना आपल्या कुंभे गावातील ग्रामदेवतेची ना पालखी. आता आपण सर्वजण आहेत ना आता ग्रामदेवतेची पालखी आणण्यासाठी आपला जो ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर तिकडे चाललो आहेत मंदिरामध्ये. तिकडून आपली पालखी आणणार आज. ह्या वर्षी ना शिमग्याला खूप मजा येणार आहे, कारण आमच्याकडे ना 2 वर्षानंतरला छबिन असतो. तर ते छबिन आणि ह्या वर्षी आहे, तर ह्या वर्षी खूप मजा येणार आहे. आणि त्या दिवशी पालखीनं खूप म्हणजे रात्रभर पालखी नाचवतात. मग त्याच्यानं दुसऱ्या दिवशी आमच्याकडे रंगपंचमी असते आणि ह्या टायमाला खूपच मजा येणार आहे शिमगा उत्सवाला. तुम्ही देखील या आमच्या गावात. तर मित्रांनो, ह्या साईडला दापोली खेड हायवे आहे आणि ह्या साईडला ना आमच्या खेमेश्वर कालकाई ग्रामदेवतेचं मंदिर आहे आतमधल्या साईड खालच्या साईडला. मित्रांनो, आता ना आपण आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या इकडे आलो आहोत आणि या साईडला ना पाठीमागे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आपण जाऊयात आता मंदिरामध्ये, तुम्हाला दाखवतो. म्हणजे याच्या अगोदर मी खूप सारे ब्लॉग केले, त्याच्यामध्ये आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर मी दाखवलेच आहे. तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर तुम्ही देखील पहा आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर. तेव्हा तिच्यावरती बॅनर लावलेले आहे, श्री खेमेश्वर कालकाई मंदिर कुंभे. आपण आहे ना मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातोय. त्याच्या अगोदर आपण हातपाय धुऊयात, मग त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊयात. नीट बंद कर की. हो, नमस्कार. आज दिनांक 2 मार्च आणि आज खऱ्या अर्थानं कुंभे गावच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. आज सकाळी होमलाकडून आणण्यापासून तर आता सगळेच मंडळी कुंभे गावातील मंडळी ग्रामदेवतेच्या मंदिरात आता आगमन होतंय सगळ्यांचं. आणि यानंतर ग्रामदेवतेची पालखी प्रस्थान करणार आहे गावाकडे. त्यानंतर गावाच्या मानाच्या ठिकाणी ती पालखी नाचवून त्यानंतर रात्री होळी लावली जाईल, सकाळी होम लावला जाईल आणि उद्या 3 तारखेला दुपारी 3 वाजता साणा भरवण्याचा कार्यक्रम होणार आहे. आणि असाच प्रत्येक वाडीत हा पुढील 7 दिवस कार्यक्रम चालू राहील. आणि त्यानंतर सभेनं उत्सव आणि शिंपणं याने या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. असा भव्य दिव्य असा पंचक्रोशीत सगळ्यात मोठा असणारा शिमगोत्सव कुंभे गावाचा आज सुरू होतोय. तर सगळ्यांना गावकऱ्यांना याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. बोला खेमेश्वर महाराज की जय, कालकाई माते की जय. रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून. रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून. देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन. 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 ह्या शिमग्याच्या दिवसामध्ये होते गावाची पंढरी. होते गावाची. तर मित्रांनो, आता रात्री जेव्हा संध्याकाळचे वाजले 7 वाजलेत आणि आता आपले पालखी नाही ग्रामदेवतेची पालखी घेऊन आपण निघालो आहोत. आणि खूप गर्दी देखील आहे, खूप भाविक आले आहेत पालखी आणण्यासाठी. आणि इथून आता पालखी ना आपली आपली पालखी आता बामणाच्या फळात जाईल. बामणाच्या फळाच्या तिथे पालखी नाचवणार. मग उद्या सकाळी पहाटे आहे ना होम लावण्यासाठी आपली पालखी यांना सानेवरती आणू.
तर मित्रांनो तुम्ही आजचा ब्लॉग पाहिलाच असेल की आज आपण आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गेलेलो पालखी आणण्यासाठी. मग तिकडून आपण पालखी आणली आणि बावण्याच्या फळामध्ये पालखी नाचवली देखील. आणि आजचा असा ब्लॉग होता. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.